हे जवळपास 15 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. उमा नावाच्या एका तरुणीचे लग्न ठरले होते. वधूच्या घरी मंडप सजला होता. बारात येणार होती. अचानक तिची मोठी बहीण बेबी तिला शोधू लागली. बेबीला उमाला ब्युटी पार्लरला नेऊन दुल्हन म्हणून तयार करायचं होतं. पण उमा कुठे सापडत नव्हती. नाईलाजाने बेबी आपल्या वडिलांकडे पवनकडे गेली. बाबा, उमा दिसत नाहीये. मला तिला ब्युटी पार्लरला घेऊन जायचंय. ती म्हणाली. वडील म्हणाले, बाई तूच शोध किंवा तुझ्या भावाला किंवा आईला विचार. मी बारातीच्या तयारीत खूप व्यस्त आहे. भाऊही तयारीतच घडलेला होता. असं चालू असताना बारात आली. पण उमाचा कुठेच पत्ता नव्हता. घरातल्या सर्वांना ही बातमी कळाली. दुल्ह्याचे वडील स्टेजवर दुल्हन येण्याची वाट पाहत होते. ते वधूच्या वडिलांकडे गेले आणि हात जोडून म्हणाले, आमची मुलगी उमा अचानक गायब झाली आहे. सर्वत्र शोधलं पण तिचा कुठेच पत्ता लागत नाही. दुल्ह्याचे वडील म्हणाले, घाबरू नका, पण दुल्हन नसताना आम्ही घरी परतलो तर आमची बदनामी होईल. काहीतरी उपाय काढा. या घरात 3 बहिणी होत्या. उमा सर्वात धाकटी. सर्वात मोठीचा विवाह झाला होता. मग उमाचे मामा पुढे आले आणि म्हणाले, तुम्हाला हरकत नसेल तर मी माझी मुलगी तुमच्या मुलाला द्यायला तयार आहे. या संकट काळात जो आमच्या पाठीशी उभा आहे तो आयुष्यभर पाठीशी राहील. या कठोर निर्णयानुसार मामाच्या मुलीचा विवाह त्या दुल्ह्याशी लागलाच करण्यात आला आणि तिला विदा करून पाठवण्यात आले. पण उमाच्या वडिलांनी आणि भावांनी शपथ घेतली की आजपासून उमाने या माणसावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला तर आम्हापेक्षा वाईट तिच्यासाठी कोणीच नसेल. तिचा या घराशी काहीच संबंध राहणार नाही. वेळ निघून गेला. 15 वर्षांनी म्हणजे 2025मध्ये हरियाणा पोलीस त्या घरी आले. त्यांनी विचारले, तुम्ही उमाचे नातेवाईक आहात का? पोलिसांकडे एक मानवी डोके होते. उमाचे. तिचे शरीर आधीच अंत्यसंस्कारित झाले होते. पण हे डोके सापडले होते. घरातल्यांनी पोलिसांना सांगितले, आम्हीच 15 वर्षापूर्वी तिच्याशी सर्व नाते संपवले आहे. आमचा तिच्याशी आता काहीही संबंध नाही. मात्र मानवतेच्या नात्याने गावकरी आणि इतर नातेवाईक यांच्या विनंतीवरून त्या डोक्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. ही कहाणी सोशल मीडियावर इतकी व्हायरल झाली. प्रश्न उरला की उमाची हत्या कोणी आणि का केली? ही घटना हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीतील बहादूरपूर गावात घडली. 7 डिसेंबर 2025च्या दुपारी विजय नावाचा माणूस पॉप्युलर नर्सरीत फुलझाडे पाहण्यासाठी गेला होता. तेथे त्याला एक नग्न डोक्याविहीन बाईचे शव दिसले. त्याने ताबडतोब त्या जमिनीच्या मालका परमजितला फोन केला आणि नंतर 112वर कॉल केला. पोलीस आल्या शवाजवळ ओळखण्यासाठी काहीही नव्हते. शव जवळपास 25 ते 30 वर्षाच्या स्त्रीचे वाटत होते. पोस्टमॉर्टम झालं. आसपासच्या सर्व जिल्ह्यांना माहिती दिली गेली. पण 72 तास कोणीही ओळख सांगितली नाही. शेवटी एका सेवा समितीकडून त्या धडाचा अंत्यसंस्कार करण्यात आला. यमुनानगरचे एसपी कमलदीप गोयल यांनी एसआयटी गठीत केली. 500हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. एका गाडीचा नंबर संशयास्पद वाटला. त्या गाडीचा आणि काही मोबाईल नंबरचा मेळ घातल्यावर पोलीस उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील नकुळ ठाण्यातील टिडोली गावात गेली. तिथे फुरकान नावाच्या माणसाच्या घरी शादीची तयारी चालली होती. त्यांची मुलगी शिवा याची लग्न जाणार होती. पोलिसांनी फुरकानचा मुलगा बिलाल, जो ड्रायव्हर होता, त्याला अटक केली. अटक होताच बिलालच्या अंगावर घाम येऊ लागला, ज्याच्यावरून वडिलांना सुद्धा समजले की त्याने काहीतरी गंभीर गुन्हा केला असेल. बिलालचे स्वतःचे लग्न मामाच्या मुलीशी 14 डिसेंबरला ठरलेलं होतं आणि त्याच्या धाकटा भाऊ सलमानचेही लग्न त्याच दिवशी ठरलं होतं. बिलाल अटक झाल्यामुळे फक्त सलमानचीच बारात गेली. बिलालच्या लग्नासाठी 24 तासात दुसरा मुलगा शोधून काढण्यात आला आणि ते लग्नही पार पाडण्यात आलं. बिलालने कबूल केले की गेली 2 वर्षे उमा नावाच्या स्त्रीशी तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सहारनपूरच्या गंगोत्री भागात राहत होता. त्याच्या कुटुंबाला याची माहिती नव्हती. जेव्हा त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न ठरले आणि ती जवळ आली तेव्हा उमाने त्याला लग्न करण्यासाठी दबाव आणू लागली. त्याने तिच्यापासून सुटका करण्याचा बराच प्रयत्न केला. शेवटी त्याने 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी उमाला लाँग ड्राईव्हवर नेण्याचे आमंत्रण दिले. उमा आनंदाने गाडीत बसली. बिलाल तिला यमुनानगरजवळील बहादूरपूर गावाजवळ नेऊन थांबला. तिथे रात्रीच्या अंधारात तो मागच्या सीटवर गेला आणि सीटबेल्टचा वापर करून उमाच्या गळ्यावर दाब घातला व तिला ठार केले. शव ओळखू नये म्हणून त्याने तिचे डोके धडापासून वेगळे केले. सर्व कपडे आणि दागिने काढून टाकले. धड त्या शेतात टाकून तो डोके दूर घेऊन नेऊन टाकून आला. बिलालच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना उमाचे डोकेही सापडले. त्या डोक्यासह ते गंगोत्रीत गेले. तिथून रमजानपूरला गेले आणि शेवटी तिच्या मूळ गावी गेले. तिथे तिचा भाऊ टिंकू भेटला. टिंकूने सांगितलेली 15 वर्षापूर्वीची कहाणी. टिंकू म्हणाला, साहेब, आम्ही शेतमजूर आहोत. 15 वर्षापूर्वी आमच्या बहीण उमाचे लग्न होते. पण लग्नाच्या दिवशीच ती आमच्या गावातल्या जॉनी नावाच्या थोडासा अपंग आणि रंगराई करणाऱ्या मजुरावर प्रेम करून त्याच्यासोबत पळून गेली. आम्ही सर्वत्र शोधले पण ती सापडली नाही. ती रात्र आमच्यासाठी आणि वरच्या घरच्यासाठीही भयानक होती. मग आमच्या मामाने मुलीचा विवाह त्या दुल्ह्याशी लग्न लावून दिला. त्याच रात्री आम्ही ठरवलं की आमच्या उमाशी आता काहीही संबंध नाही. त्यानंतर उमा आणि जॉनीने काही काळ रमजानपुरात काढला.
त्यांना एक मुलगा झाला जो आता 13 वर्षाचा आहे. पण नंतर उमाचे व जॉनीचे नाते बिघडले. जॉनी म्हणाला तिने माझ्याशी व मुलाशी बोलणेही बंद केले. ती म्हणाली आता तुझ्यासोबत राहणार नाही. मग ती गंगोत्रीत गेली आणि मी मुलासह गावी परतलो. गेली 2 वर्षे उमा बिलालसोबत राहत होती. जेव्हा जॉनीला तिच्या हत्येबद्दल कळाले तेव्हा त्याला दुःख झाले. पण टिंकूने स्पष्ट केले यात जॉनीचा हात असल्याची शक्यता आहे. त्याचीही तपासणी व्हायला हवी. जोही दोषी असेल त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. ही कहाणी ऐकवण्याचा हेतू कोणाला दुखावणे नसून समाजाला जागृत करणे आहे. यमुनानगर पोलिसांनी या ब्लाइंड मर्डर केसचे उलगड उत्तम प्रकारे केले व बिलाल नावाच्या दरोडेखोराने उमाला फसवून तिचे जीवन नष्ट केले. पण उमाच्या स्वतःच्याही निर्णयानेही तिचे पती, मूल आणि मूळ कुटुंब यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. एका व्यक्तीच्या कृतीमुळे अनेक कुटुंबाची शांती नष्ट झाली. धन्यवाद.